मित्रांनो, मगर ही सर्वात खतरनाक शिकार आहे हे काय सगळ्यांनाच माहिती आहे. मगरीच्या नावानं भल्या घाम फटत असतो. आपण अनेकदा सिनेमामध्ये मगरीला पाहतो. प्रत्यक्षात मात्र मगर दिसावं असं कोणालाच वाटत नाही, कारण जर तिने शिकार केली तर त्यातून वाचण्याची शक्यता फारच कमी असते. म्हणून जरी मगर दिसली तरी पळताभुई थोडी होऊन जाते. एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे 2 तुकडे करण्याची क्षमता या मगरीमध्ये असते. त्यामुळेच काही जण या मगरीला बोन ब्रेक मशीन असं देखील म्हणतात, पाण्याचा राक्षस देखील म्हणतात. आणि ही खतरनाक मगर जर पाण्यात असेल तर मग काय विचार करायलाच नको. पण या सगळ्यात जर धैर्यानं मगरीच्या शिकारीतून पळ काढला तर त्यापेक्षा जास्त हुशारीचं काम कोणतंच असू शकत नाही. सोशल मीडियावरती मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील, पण सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मगरीच्या शिकारीपासून वाचण्यासाठी काळविटानं असं काय केलेलं आहे. तुम्ही देखील त्या काळविटाच्या धैर्याचं आणि प्रयत्नाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळते. पाण्यात आपला जीव वाचवण्यासाठी काळवीट अगदी जीवाचं रान करून पळ सुटलेलं आहे. मगरीच्या शिकारीपासून वाचण्यासाठी तो इतकं अथक प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्याची ही धडपड त्याला मगरीच्या शिकारीपासून वाचण्यास मदत करते. जीवनात कितीही धोके असले तरी पुढे जाण्याखेरीज मार्ग नाही, या गोष्टीला काळविटानं खरं करून दाखवलंय. हा व्हायरल झालेला व्हिडिओ wanderer@everyday नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. जीवनात धोके असतातच, पण धैर्य ठेवून पुढे जाणे हेच खरं शौर्य असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे. एका युजर्सनं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय, हिंमत हारली नाही तर सगळं काही शक्य होतं. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलंय, शेवटच्या श्वासापर्यंत लढायची हिंमत असली पाहिजे, मग कोणीच आपल्याला हरवू शकत नाही. तर तिसऱ्या एका युजर्सनं म्हटलंय, जीवनात धोके असतात पण तो घाबरला तो तिथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.